नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा जो घटक आहे तो म्हणजे आहे पहा मराठी व्याकरण। तर आज आपण मराठी व्याकरणावरील रिव्हिजन म्हणून 20 प्रश्न घेणार आहोत। हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला मागील स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न आहेत। आणि मित्रांनो, त्यामुळेच आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करायचं आहे। मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा स्पेशल आपण मराठी व्याकरणावर प्रश्नसंच घेतलेले आहेत। आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज हे पाहायला मिळणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणत्या भाषेची देवनागरी लिपी नाही? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर खालीलपैकी अशी कोणती भाषा आहे की त्या भाषेची जी लिपी आहे ही देवनागरी लिपी येत नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, तर इंग्रजी जी भाषा आहे याला देवनागरी लिपी येत नाही। लक्षात ठेवा, यामध्ये संस्कृत, मराठी आणि हिंदी या ज्या भाषा आहेत पहा, तर त्यांना देवनागरी लिपी असते। या ठिकाणी पहा, देवनागरी लिपी असणाऱ्या अजून काही भाषा आहेत, त्यामध्ये मराठी, संस्कृत, हिंदी, कोकणी, नेपाळी, सिंधी, संथाली, गुजराती आणि बंगाली या सर्व भाषांची लिपी जी आहे ही देवनागरी लिपी असते। आणि देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी देखील असं म्हटलं जातं। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे, ओ हा संयुक्त स्वर कोणत्या 2 स्वरांनी बनलेला आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला विचारले की ओ हा जो स्वर आहे हा कोणत्या 2 स्वरांनी बनलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर अ अधिक उ। लक्षात ठेवा, ओ चा जो आहे ओ, तर त्याला अ अधिक उ किंवा मोठा उ जो आहे यानं तयार होतो। संयुक्त स्वर म्हणजे काय, तर 2 स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असं म्हटलं जातं। यामध्ये ओ जो आहे, ओ मध्ये अ अधिक उ हे जे 2 आहेत हे संयुक्त स्वर आलेले आहेत, म्हणजे ओ हा जो आहे हा संयुक्त स्वर आहे। आणि संयुक्त स्वरामध्ये कोण कोण आहेत पहा, ए, आय, ओ, औ हे जे आहेत हे सर्व संयुक्त स्वर आहेत। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, वास, भान, नाव, आस, हात हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता असणार आहे? वर्णानुक्रम म्हणजे काय, तर आपल्याला अल्फाबेटिकली हे शब्द लावायचे आहेत। लक्षात ठेवा, तर या ठिकाणी उत्तर काय असणार आहे? उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक 3, तर भान हा शब्द जो आहे हा मध्यभागी असणार आहे। या ठिकाणी पहा, वर्णानुक्रम म्हणजे अल्फाबेटिकली पहा, आस, नाव, भान, वास आणि हात, तर मध्यभागी जो शब्द आहे तो आहे भान। पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, एका पाठोपाठ एक येणाऱ्या 2 वर्णांपैकी पहिला वर्ण जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा होणारी संधी म्हणजे डॅश। तर आपल्याला इथं एका संधीचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। सरळ सरळ आपल्याला एक व्याख्या विचारलेली आहे, एका पाठोपाठ येणारे 2 वर्णांपैकी पहिला वर्ण काय असतो? व्यंजन असतो, आणि दुसरा जो वर्ण आहे तो स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा कोणती संधी तयार होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर तेव्हा व्यंजन संधी ही तयार होत असते। पहा, व्यंजन अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक स्वर असं त्याचं स्वरूप असतं। व्यंजन संधीला हल संधी असं देखील म्हटलं जातं। यामध्ये उदाहरण आपण सज्जन या शब्दाचं घेऊया, सत अधिक जन, या ठिकाणी बरोबर काय आहे, त अधिक ज म्हणजे सतजन, सज्जन असा शब्द होणार आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला, यामधील महाभारत या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे। पहा, महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथ लिहिला हे जे वाक्य आहे या वाक्यातील महाभारत शब्दाची जात कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर महाभारत हे जे आहे हे एक विशेष नाम आहे। पहा, महाभारत हे विशेष नाम असून ते एका पुस्तकाचं नाव आहे, म्हणजेच ते विशेष नाम आहे, आणि त्यामधून एका विशिष्ट जातीचा बोध होतो, म्हणजेच विशेष नाम आहे। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली, या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप आपल्याला ओळखायचं आहे, आणि शिक्षकांनी हा जो शब्द आहे या ठिकाणी आपण अधोरेखित केलेला आहे, तर याचं सामान्य रूप कोणतं होईल?
या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर शिक्षकान हे जे आहे हे सामान्य रूप असणार आहे. दिलेलं जे वाक्य आहे या वाक्यातील मूळ शब्द कोणता आहे? मूळ शब्द आहे शिक्षक. त्या विभक्तीचं रूप कोणतं आहे? शिक्षकांनी. सामान्य रूप काय आहे? शिक्षकान. आणि विभक्तीचा प्रत्यय कोणता आहे? नी. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. ज्याचे कार्य सुंदर तोच सुंदर. या ठिकाणी हे वाक्य आहे आणि यामधील ज्याचे हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला शब्द आहे. तर आपल्याला त्याची जात ओळखायची आहे. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, तर संबंधी सर्वनाम आहे. लक्षात ठेवा त्याची जात कोणती आहे? संबंधी सर्वनाम. या ठिकाणी आपल्याला संबंधी सर्वनामाची व्याख्या पहा. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम असं म्हटलं जातं. आणि दिलेले वाक्य जे आहे यामध्ये ज्याचे हे संबंधी सर्वनाम आहे आणि त्याचे हे दर्शक सर्वनामाशी त्याचा संबंध दाखवतो. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे मध्यरात्री भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज ऐकू येत होता. अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी भुंकणाऱ्या हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे, तर त्याच्या विशेषणाचा प्रकार कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर धातू साधित विशेषण. लक्षात ठेवा दिलेल्या वाक्यातील भुंकणाऱ्या हे जे आहे हे कुत्रा या नामाचे विशेषण आहे व ते भुंक या धातूपासून तयार झालेले आहे. या ठिकाणी उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1, तर धातू साधित. यानंतरचा प्रश्न आहे नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो त्याला डॅश असे म्हटले जाते. मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पहा हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये जवळपास 3 ते 4 वेळा विचारण्यात आलेला आहे. नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 1, तर वचन असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा वचनाची व्याख्या काय आहे? तर नामाच्या अंगी किंवा नामाच्या जागी किंवा नामाच्या ठिकाणी सुचवण्याचा जो एक धर्म आहे त्याला वचन असं म्हटलं जातं. वचनाचे प्रकार पहा एक वचन, अनेक वचन असे मुख्य त्याचे 2 प्रकार पडत आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे. या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता होईल? मित्रांनो आपल्याला वाक्प्रचार आणि म्हणी यावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यापैकीच हा एक पहा चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे. या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ होणार आहे गर्भ श्रीमंत असणे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा गर्भ श्रीमंत असणे. या ठिकाणी चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे म्हणजेच या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे अभिषेक चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला होता, त्यामुळे त्याला हवी ती प्रत्येक गोष्ट लहानपणापासूनच मिळत गेली. म्हणजेच काय? तर या ठिकाणी उत्तर काय होईल? गर्भ म्हणजे जन्मतः श्रीमंत असणे. यानंतरचा प्रश्न आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. या पद्यपंक्तीतील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. पहा या ठिकाणी एक लाईन दिलेली आहे किंवा एक ओळ दिलेली आहे, तर याचा आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर दृष्टांत अलंकार होतो. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. तर याचा अलंकार कोणता होतो? दृष्टांत अलंकार होतो. ही जी दिलेली ओळ आहे किंवा जी पंक्ती आहे त्यामध्ये तुकाराम महाराजांनी दृष्टांत अलंकार वापरलेला आहे. दृष्टांत अलंकार म्हणजे एखाद्या गोष्टीला स्पष्ट करण्यासाठी किंवा त्याचं जे महत्त्व आहे ते एखाद्याला पटवून देण्यासाठी त्याच्याशी मिळती जुळती किंवा त्याच्यासारखं दुसरं एक उदाहरण देणं त्याला म्हटलं जातं पहा दृष्टांत अलंकार. या ठिकाणी मित्रांनो दृष्टांत अलंकार काय आहे हे थोडंसं समजून घ्या. मुंगी जरी लहान असेल तरी ती साखर आरामात खाऊ शकते व एखाद्या साखरदाण्याने ती आनंदी देखील होऊ शकते. त्याचप्रमाणे हत्ती जरी मोठा असला तरी माहुताचा अंकुश त्याला खावा लागतो. म्हणजेच त्याच्याकडे किंवा ज्याच्याकडे नम्रपणा नाही त्याला नेहमी त्रास सहन करावा लागतो. म्हणजेच हा दृष्टांत अलंकार असणार आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. या वाक्यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. परत एक वेळा आपण मुद्दाम अलंकारावरती प्रश्न घेतलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 तर श्लेष अलंकार आहे. पहा श्लेष अलंकार कोणता किंवा काय आहे? या अलंकारामध्ये एकच शब्द 2 अर्थाने वापरला जातो. लक्षात ठेवा या ठिकाणी जीवन देतोस. लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे. तर दिलेलं जे वाक्य आहे त्यामध्ये जीवनचा अर्थ आहे आयुष्य आणि जीवनचा दुसरा अर्थ आहे पाणी. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे भुंगा समानार्थी अयोग्य शब्द ओळखायचा आहे। पहा, भुंगा या शब्दाचा समानार्थी अयोग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे। मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर अयोग्य शब्द आहे भ्रात। तर भुंग्यासाठी भ्रतार, अली, मधुप आणि मिलिंद हे जे शब्द आहेत हे भुंग्यासाठी समान अर्थाचे शब्द आहेत आणि भ्रात जो आहे तो येत नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे चित्त अधिक आनंद हा विग्रह केलेल्या शब्दाचा एकच सामासिक शब्द कोणता होईल। पहा, प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे। तर सामाजिक चुकीने झालेला आहे तर तो सामासिक शब्द आहे। ज्यावेळी आपल्याला PDF मिळून जाईल त्यामध्ये ही चूक जी आहे ती दुरुस्त केलेली असेल। चित्त अधिक आनंद विग्रह केलेल्या शब्दाचा एकच सामासिक शब्द कोणता होईल। तर सर्वात सोपं उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 तर चिदानंद असा शब्द होणार आहे। चित्त अधिक आनंद म्हणजेच चिदानंद आणि तृतीय व्यंजन संधीचा प्रकार आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे अंगावर अगदी अलंकार नसलेली स्त्री या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे। या ठिकाणी पहा, आपल्याला एक शब्दसमूह दिलेला आहे अंगावर अगदी अलंकार नसलेली स्त्री किंवा एकही अलंकार नसलेली स्त्री म्हणजे काय। तर उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक 1 तर त्याला लंकेची पार्वती असं म्हटलं जातं। पहा, लंकेची पार्वती म्हणजे अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री। भिकारीण म्हणजे काय तर भीक मागणारी स्त्री। गरीब म्हणजे काय तर पैसा नसलेली किंवा कमी पैसा असलेली व्यक्ती आणि मंदोदरी म्हणजे काय मय दानवाची कन्या म्हणजेच रावणाची पत्नी आहे मंदोदरी। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। आणि अशाच पद्धतीचे महत्त्वाचे आपल्याला 100 शब्दसमूह जर पाहायचे असतील तर त्यासाठी आपलं एक चॅनल आहे पहा मराठी नोकरी 2.0 त्या चॅनलला देखील आपण सबस्क्राइब करा। त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। यानंतरचा प्रश्न आहे क्षुल्लक कारणावरून मोठी आपत्ती येणे या अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची आहे। मित्रांनो, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। पहा, क्षुल्लक कारणावरून मोठी आपत्ती येणे या अर्थाची म्हण काय असणार आहे। तर याची म्हण असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 तर फट म्हणता ब्रह्महत्या हे त्याचा अर्थ होणार आहे। म्हणजे ती म्हण याच अर्थाची म्हण आहे, म्हणजे एखाद्या लहान कारणावरून मोठी आपत्ती येणे। या ठिकाणी दुसरी एक म्हण आहे पोर पोटात खीर ताटात ही एक म्हण आहे। तर त्याचा अर्थ काय होतो अतिशय उतावळेपणा। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे दैवाने हात देणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। दैवाने हात देणे म्हणजेच काय तर दैव अनुकूल होणे। दैव अनुकूल होणे म्हणजेच दैवाने हात देणे। पहा, दैवाने हात देणे दैव अनुकूल होणे। दुर्दशा होणे म्हणजे वाईट दिवस येणे किंवा वाईट स्थिती येणे। दैना उडणे म्हणजे वाईट अवस्था असणे किंवा होणे। पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे पावसाळा सुरू झाला या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे। पावसाळा सुरू झाला हे जे वाक्य आहे हा कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर अकर्मक कर्तरी वाक्य आहे। पहा या ठिकाणी तर पावसाळा सुरू झाला या वाक्यामध्ये पावसाळा हा कर्ता आहे। या वाक्यामध्ये कर्म नाही म्हणून हे वाक्य अकर्मक असणार आहे आणि कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय लागत नसतो, म्हणजेच अकर्मक कर्तरी प्रयोग आहे पावसाळा सुरू झाला। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे खालील शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे। चक्रपाणी हा शब्द दिलेला आहे तर चक्रपाण्याचा समास काय होतो। या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे पहा चक्रपाणी। या ठिकाणी पहा चक्रपाणी बहुव्रीही समास आहे। बहुव्रीही समासाची इतर काही महत्त्वाचे उदाहरणं पहा पद्मनाभ पद्म आहे नाभीत ज्याच्या तो विष्णू। जितेंद्रिय म्हणजेच काय जित आपण त्याला म्हणतो जित किंवा जिंकलेले आहेत इंद्रिय वयानं तो मारुती आणि याचं उत्तर काय होईल बहुव्रीही समास। पर्याय 4। यानंतरचा प्रश्न आहे जर अभ्यास केला तर पास व्हाल या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे। या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट असणारा हा प्रश्न आहे। वनरक्षक भरतीमध्ये 2023ला या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आला होता आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल तर पर्याय क्रमांक 4 तर संकेत बोधक। या ठिकाणी पहा दिलेलं जे वाक्य आहे वाक्यामध्ये तर ह्या उभयान्वयी अव्यय वापरून हे वाक्य जोडलेलं आहे। म्हणजे काय जर अभ्यास केला तर पास व्हाल या वाक्यातील क्रियापदावरून संकेताचा बोध आपल्याला दिसून येतो म्हणून हे संकेत बोधक वाक्य आहे। पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे 20 प्रश्न जे आपल्याला मराठी व्याकरणावर हमेशा विचारण्यात आलेले आहेत। आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा।
प्रत्येक व्हिडिओची PDF जर आपल्याला अगदी फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.